नाही, नामदेव महाराजांचा समाधी सोहळा होतोय आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येतात आणि मुख्यमंत्री महोदय येत असताना कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुषंगानं आणि कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्याच्या अनुषंगानं आजची विजिट आहे. विषय वेगळं काहीच नाही. पंढरपूरमध्ये कॉरिडॉरची चर्चा आहेच आहे, बाधित भेटण्याचे तुमच्यासाठी प्रयत्न करतात, पण चर्चा अशी होती की फक्त विश्वासात घेणार, नक्की काय होणार आहे त्यांना उत्सुकता लागली. आता विश्वासात घेणार आहे, सगळ्यांना चर्चा करूनच निर्णय होईल आणि विश्वासात घेणं म्हणजे त्यांच्याशी चर्चा करणं आणि त्यांना जे अपेक्षित आहे त्या अनुषंगानं पुढची कारवाई करणं आणि त्या अनुषंगानं काम चालू आहे. मला नाही वाटत की कुठल्या व्यापाऱ्याला या सगळ्या चर्चा केल्याशिवाय, त्यांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टी घडल्याशिवाय पुढच्या गोष्टी होतील असं मला वाटत नाही. प्रशासकीय पातळीवर चालू आहे हालचाल, मात्र राजकीय जे आहे त्यांना जे काय पाहिजे चर्चा ती होताना दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. एक मला विषय काय आहे की याच्यात राजकीय चर्चा होऊच नाही असं माझं मत आहे आणि जे प्रशासकीय पातळीवर चाललेलं आहे शेवटी निर्णय घेणारे तर माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत आणि ते कुठल्याही, त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं आहे की कुठल्याही इथल्या स्थानिक रहिवाशावर, व्यापाऱ्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांचं समाधान करून या ठिकाणी कॉरिडॉर केला जाईल अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. मला नाही वाटत की याच्यामध्ये कुठला किंतु परंतु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा काय असणार आहे कार्यक्रम त्या दिवशी? काही नामदेव समाधी सोहळा आहे, त्या सगळ्या समाज बांधवांचा आग्रह होता की मुख्यमंत्री महोदयांनी या सोहळ्याला यावं आणि त्या अनुषंगानं मुख्यमंत्री महोदय या सोहळ्याला येतात आणि जो मला वाटतं नामदेव पायरीचं दर्शन होईल, विठुरायाचं दर्शन होईल आणि हा जो समाज आहे त्यांच्या आग्रहानं मुख्यमंत्री महोदय इथे येतात, त्यांच्याशी डायलॉग चर्चाही होईल आणि मुख्यमंत्री महोदय बोलतील त्यांच्याशी. आषाढ बुद्ध एकादशी बरोबर 15 दिवस झाले मोठ्या वारीला आणि जे काय प्लॅनिंग केलं होतं चांगलं की खरंच त्यावेळेस झाले, मात्र आत्ता ते दिसत नाही आहे. जे काही नो व्हेकल झोन असेल, VIP पार्किंग असेल, या अपेक्षित आहे की नाही. मी आपल्याला एक गोष्ट सांगितली होती की VIP झोन आपण केलेला होता, म्हणजे व्हेकल लेस झोन केला होता, तो आपण वारीच्या कालखंडासाठी केला होता. मी त्याही वेळा तुम्हाला पुन्हा सांगत होतो की हे वारीच्या कालखंडामध्ये आपण करतो आहे, पण तरीसुद्धा माझं कायम मत राहील की VIP दर्शनाचा कालावधी नेमका किती असावा आणि त्याने कसं दर्शन करावं आणि हे दर्शन करत असताना जे दर्शन बारीतले भाविक आहेत त्यांना त्रास होऊ नये ही माझी भूमिका आजही कायमच आहे. त्या अनुषंगानं आता आपण बघितलं की वारीचा उत्सव झालेला आहे आणि आता मंदिर समिती आणि वारकऱ्यांशी चर्चा करून त्याचं स्थायी समाधान आपण नक्कीच काढू आता. आणि आपण बघितलं की ऑनलाईन दर्शनाची जी विषय आहे, आपण जो मुद्दा आपण घेतलेला आहे तो त्याही अनुषंगानं आता आपण पुढे जाऊ. भाजपचे वरिष्ठ नेते म्हणतात अनेक पक्षातले संपर्क आहेत, आपल्या जिल्ह्यातले कोण आहेत तुमच्याकडे काय जबाबदारी? माझ्याकडे जबाबदारी आहे, भारतीय जनता पक्ष वाढला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाच्या अनुषंगानं इथली जिल्हा परिषद असेल, इथल्या नगरपालिका असतील, इथल्या महानगरपालिका असतील, या भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर निवडून याव्यात आणि म्हणून हे करत असताना जे सोबत आहे ते राहतीलच आणि जे सोबत नाहीत ते बरेचसेच येतील. या सगळ्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाचा झेंडा या जिल्ह्याच्या प्रत्येक संस्थेवर असावा अशा पद्धतीची भूमिका आहे आणि वरिष्ठ पातळीवरून महायुतीचा आमचा विषय आहे. जशी जी परिस्थिती वरिष्ठ निर्माण करतील किंवा वरिष्ठांचे जे आदेश असतील त्या अनुषंगानं होईल. मोठे नाव आहेत असे आहेत, खरंच आहेत ना? आता तुम्ही सांगितले तर माझ्या ज्ञानात भर पडेल की कोण कोण आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.